हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे। आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या काही वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये अडचणी, आजारपण, दुश्मनी, नवरा बायकोची भांडणं, मुलं न ऐकणं किंवा कष्ट मेहनत करून सुद्धा त्याला योग्य ते फळ प्राप्त न होणं, घरामध्ये लक्ष्मी न टिकणं किंवा स्वतःचं घर न होणं यासारख्या अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात। तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकून सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या नाहीयेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा। तर पहा, आपल्या घरातलं जे देवघर असतं तर ते देवघर आपल्या कुटुंबातला एक भाग असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा, सुख, शांती, समृद्धी, हे ऐश्वर्य हे कायम टिकून राहावं यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये देवी देवतांची पूजा, अर्चा आणि सेवा, उपासना सुद्धा करत असतो। पण कधी कधी पहा, आपण बऱ्याच वेळेला पूजा पाठ करतो, सेवा करतो, पण ह्या पूजा पाठ करून सुद्धा जर आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहत नाही तर घरामध्ये आपण भरपूर कष्ट, मेहनत आणि प्रयत्न करून भरपूर पैसा येत नाही आणि कष्ट मेहनत करून सुद्धा जर आपल्या घरामध्ये जर पैसा आला तर आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि घरामध्ये सतत भांडणं होत असतात। मग ती नवरा बायकोची भांडणं असतील, मुलांची भांडणं असतील, आई मुलांची किंवा वडील मुलांची भांडणं असतील किंवा घरामध्ये इतर सदस्यांची भांडणं जर असतील तर ही जी भांडणं आहेत तर ती इतक्या लेवलला जातात की त्यामुळे ते एकमेकांचे दुश्मन सुद्धा बनत असतात। आणि त्याचबरोबर घरामध्ये आजारपण सुद्धा वाढत असतात की एक व्यक्ती आजारी पडला की लगेचच दुसरा व्यक्ती आजारी पडतो किंवा दुश्मनी जी आहे तर ती बराच वेळ आपल्या घरामध्ये टिकून राहते। तर बघा, बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांची अशी इच्छा असते की आपलं स्वतःचं घर असावं, आपली स्वतःची गाडी असावी, इच्छा असून सुद्धा जर त्यांच्या या इच्छा, मनोकामना पूर्ण होत नाही। त्याचबरोबर तुमच्या घरामधली मुलं जर हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील किंवा सतत जर ते आजारी पडत असतील तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये काहीतरी दोष हा लागलेला असतो किंवा एखादी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असते। जसं की नकारात्मकता असेल किंवा बाहेरच्या व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्यानंतर आपल्या घरामध्ये जर काहीतरी वादविवाद होत असतील, भांडणं होत असतील किंवा जर कोणीतरी करणीबाधा जर आपल्या घरावरती केली असेल तर अशा प्रकारच्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात। कधी कधी आपण असा विचार करतो की बाहेरचेच लोक जे आहेत तर ते आपल्या घराला दोष लावत असतात, तर असं नाहीये। तर आपल्याकडनं सुद्धा बऱ्याच वेळेला काही चुका या होत असतात, मग त्या कळत न कळत सुद्धा या चुका होत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी या येत असतात। आता या ज्या चुका आहेत तर त्या आपल्या देवघरामध्ये सुद्धा होत असतात, तर तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं देवघर जे आहे तर ते नेहमी स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं असावं आणि ते योग्यच दिशेला असावं। तर बघा, योग्य दिशा ही ईशान्य दिशा असते, त्यामुळे तुम्हाला शक्यतो करून तुमचं देवघर जे आहे तर ते ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे। यानंतर आपल्या देवघरामध्ये कधीही शनिदेवांची किंवा मारुतीची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा नाहीये। जर तुमची इच्छा असेल तर मारुतीचा फोटो आपल्या देवघरामध्ये असावा किंवा घरामध्ये असावा तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये न ठेवता मग तुम्ही तो तुमच्या हॉलमध्ये एखाद्या भिंतीवरती लावला तरीही चालेल, पण आपल्या देवघरामध्ये आपल्याला चुकून सुद्धा त्याची स्थापना करायची नाहीये किंवा त्याला आपल्या ठेवायचा सुद्धा नाहीये। यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात। पण ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नसते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जर अशा प्रकारच्या अडचणी येत असतील तर तुमच्या देवघरामध्ये जर मारुतीचा किंवा शनिदेवाचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तो तुम्हाला लगेचच काढून टाकायचा आहे। यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आपण दररोज देवपूजा करतो, देवघरामध्ये आपण फुलांनी आपल्या देवांना सजवत असतो, देवघराला सजवत असतो। देवांच्या उपासनेमध्ये फुलं ही अतिशय आवश्यक मानली जातात आणि फुलं घालणं हे चांगलं सुद्धा
सुद्धा मानली जातात। तर पूजा करताना आपण जी फुलं अर्पण करत असतो तर मंदिराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ती आपण ठेवत असतो, पण ही सवय चांगली नाहीये। वास्तुशास्त्रानुसार यामुळे नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी येत असतात। जर आपल्या देवघरामध्ये आपण जर वाळलेली फुलं जर ठेवली असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याला आमंत्रण मिळत असतं आणि घरामध्ये दारिद्र्य येत असतं। त्याचबरोबर दुष्काळ, मृत्यू, मंगल दोष किंवा लग्नाला उशीर होणं यासारख्या सुद्धा समस्या निर्माण होत असतात। त्यामुळे आपल्याला देवांना अर्पण केलेली जी फुलं आहेत तर ती लगेचच आपल्याला दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आहेत आणि ती निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायची आहेत। त्याचबरोबर आपल्या देवघरांमध्ये कधीही एका देवाच्या 2 मूर्त्या किंवा फोटो नसावेत। तर बघा, आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा एक फोटो असेल किंवा एक मूर्ती आणि अनेक फोटो असेल तर तुम्ही तसं ठेवू शकता, पण गणपती बाप्पांच्या 2 मूर्त्या किंवा 2 फोटो तुम्ही ठेवू शकत नाही। एक मूर्ती किंवा एक फोटो तुम्ही ठेवू शकता। गणपती बाप्पांचाच नाही तर इतर देवी देवतांचे सुद्धा तुम्हाला 2-2 मूर्त्या किंवा 2-2 फोटो एकत्र ठेवायचे नाहीये, त्यामुळे सुद्धा घरामध्ये अडचणी या येत असतात। त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेला की आपल्या देवघरामध्ये आपले जे पूर्वजांचे जे फोटो असतात तर ते सुद्धा ठेवले जातात आणि त्यांची पूजा केली जाते, पण हे शास्त्रामध्ये योग्य अजिबातच नाहीये। अत्यंत हे चुकीचं मानलं जातं। आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या मंदिरामध्ये पूर्वजांचे जे छायाचित्र किंवा फोटो जे आहेत तर ते आपल्याला लावायचे नाहीये, तर ते आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण भिंतीवरती लावायचे आहेत। असं केल्यामुळे पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात, आनंदी राहतात। पूर्वजांचे फोटो किंवा मूर्त्या किंवा जे टाक असतात तर ते सुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नाहीये, त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या निर्माण होत असतात। आता देवघर म्हटल्यानंतर शंख हा देवघरामध्ये असतोच, पण एकापेक्षा जास्त शंख आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा नाहीये। फक्त एकच शंख आपल्याला ठेवायचा आहे, तो म्हणजे दक्षिणावर्ती शंख आपल्या घरामध्ये असेल तर अतिशय उत्तम। एक तर आपल्या देवघरामध्ये वामार्थी शंख किंवा दक्षिणावर्ती शंख या 2 पैकी एकच शंख ठेवायचा आहे। दोन्हीही शंख आपल्याला एकाच वेळेला देवघरामध्ये चुकून सुद्धा पूजायचा नाहीये। तुमच्या देवघरामध्ये जर 2 शंख असतील तर तो तुम्हाला लगेचच काढून घ्यायचा आहे आणि एकच शंखाची तुम्हाला पूजाही करायची आहे। भगवान विष्णूंचं प्रतीक हा शंख मानला जातो आणि त्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते, त्यामुळे एकच शंख आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। एकापेक्षा जास्त शंख जर आपल्या घरामध्ये असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी येत असतात। तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच जणांचं जे देवघर आहे तर ते स्वयंपाकघरामध्ये असतं, पण वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत चुकीचं मानलं गेलं आहे। स्वयंपाकघरामध्ये कधीही देवघर जे आहे तर ते ठेवायचं नाहीये। एक तर त्याला आपल्याला सेपरेट रूम करायची आहे किंवा तुमच्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही देवघर हे ठेवू शकता, पण जर तुमचं देवघर स्वयंपाकघरामध्ये असेल तर अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आणि जेव्हा स्त्रियांना मासिक धर्म असतो तर अशा वेळेला त्या मंदिराला शिवपालन होत असतो आणि त्यामुळे आपली सावली सुद्धा त्या मंदिरावरती पडत असते आणि त्यामुळे त्याचं जे पावित्र्य आहे तर ते राखलं जात नाही किंवा त्या मंदिरामध्ये असणाऱ्या देवतांचं सुद्धा पावित्र्य हे राखलं जात नाही आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कटकटी, आजारपण किंवा अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात। त्यामुळे आपल्याला याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये कधीही भगवान शंकरांचा फोटो हा आपण ठेवू शकत नाही किंवा त्यांची आपण मूर्ती सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू शकत नाही। भगवान शिवांची आपल्या शिवलिंगामध्येच आपण पूजाही करत असतो। शिवलिंग जे आहे तर ते भगवान शिवशंकरांचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे महादेवांची जी पिंड आहे तर ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता। शिवलिंग ठेवत असताना ते आपल्याला आपल्या अंगठ्यापेक्षा मोठं नसावं याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। अंगठ्याच्या उंचीचंच आपल्या घरामध्ये आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे। शिवलिंग जे आहे तर ते अतिशय संवेदनशील मानलं जातं। जर तुमच्या घरामध्ये मोठं शिवलिंग तुम्हाला ठेवायचं असेल तर ते तुम्हाला तुमच्या देवघराच्या बाहेर तुम्ही एका ठिकाणी ठेवू शकता, पण आपल्या देवघरामध्ये आपण ज्या वस्तू ठेवत असतो तर त्या आपल्या अंगठ्यापेक्षा मोठ्या असू नयेत, तर एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर आता बघा, बऱ्याच प्रकारचे देवघर जे आहेत तर ते सुंदर सुंदर देवघर मार्केटमध्ये मिळत असतात। बरेचसे कप्पे या देवघरामध्ये असतात। तर
तर खालच्या साईडला जे स्टोरेजचे ड्रॉवर असतात तर तिथे फक्त पूजेचं साहित्य आपण ठेवू शकतो। इतर ज्या वस्तू आहेत जसं की जे फुलं आहेत किंवा सुकलेली फुलं आहेत किंवा मुलांची खेळणी असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या वस्तू असतील तर ते सुद्धा आपल्याला ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे। पूजेमध्ये वापरण्यात येणाऱ्या गोष्टीच आपल्याला त्यामध्ये ठेवायच्या असतात किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। इतर वस्तू आपल्याला चुकून सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या नाही आहेत। त्याचबरोबर देवघराच्या वरती सुद्धा आपल्याला वस्तू ठेवायच्या नाही आहेत। एखादा नारळ असेल किंवा पूजेचं साहित्य असेल तर ते सुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दोष हे निर्माण होत असतात। तर बघा या ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला चुकून सुद्धा आपल्या देवघरामध्ये करायच्या नाही आहेत आणि त्याचे नियम जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत आणि देवघराच्या संबंधित ज्या काही तुम्हाला गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। तुम्ही जर हे नियम पाळले तर नक्कीच तुमच्या घरातल्या सर्व अडचणी या दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील। तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।